कृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आमच्या नर्मदा पायी परिक्रमेचा 65वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत फर्रीसेमर या ठिकाणाहून. तर रात्री आम्ही ज्या शाळेत झोपलेलो होतो तर तिथे कुलूप होतं पूर्ण स्कूलला. तर त्याच्यानंतर समोर एक घर होतं. आमच्या मैया आणि बाबाजी गेले, त्यांनी चौकशी केली तर त्या ठिकाणी त्या मैयाच्या घराचं काम चालू होतं. तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये झोपवलं. एवढी भयंकर थंडी वाजली रात्री खूप जास्त. तर आम्ही आता अमरकंटककडे निघालेलो आहोत. अमरकंटककडे आता प्रस्थान केलेलं आहे. आता अमरकंटक आम्हाला फक्त 16 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आज आम्ही अमरकंटकला जाणार आहोत. तर मी तुम्हाला पूर्ण कपिलधारा दूधधारा सगळ्यांचं दर्शन घडवते. नर्मदे हर. तर सकाळ सकाळी निघालो आणि आम्हाला लागलेली आहे पगदंडी. रोडचा मार्ग सोडला 100-200 मीटर पर्यंतच रोड मार्गाने चाललेलो आहोत आणि पूर्ण लागलेली आहे पगदंडी. बघा मागून परिक्रमा चालत येत आहेत. पूर्ण पगदंडी आहे. आता अमरकंटक पर्यंत पूर्ण जंगल आहे, पगदंडी आहे. नर्मदे हर. काल सकाळीच आम्हाला एक सुंदर असा धबधबा दिसलेला आहे जो खूप सुंदर आहे. बघा झाडांमधून पाणी येतंय तिकडनं. परिक्रमावासी बघा खूप जास्त थंडी आहे. रात्री तर एवढं आम्ही डेंजर काकडलो ना, पाय जरी आतमध्ये घेतले तर एवढी थंडी वाजत होती डेंजर. आणि शाळेच्या बाहेर झोपलो असतो ना तर मग खूपच जास्त अवघड होत होतं. आणि त्या मैयाने आम्हाला का बोलवलं रात्री त्यांच्या घराकडे झोपवायला, जे काम होतं घराचं चालू. तर मैयाने सांगितलं की गावामध्ये वाघ आलेला आहे, कारण पूर्ण गाव असं आहे ना, जंगल आहे, साईडने झाडी आहे. तर त्यांनी सांगितलं की गावामध्ये वाघ आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या घराचं काम चालू आहे तिथं येऊन झोपा. लाईट पण नव्हती, खायला पण नव्हतं. एवढे गरीब असून पण मोठ्या मनाची लोक आहेत खरंच इकडचे. त्यांनी आम्हाला भात आणि डाळ दिला, तो आम्ही रात्री खाल्ला अंधारातच. नंतर त्यांनी दिवा दिला मोठा. खूप हाल झाले आमचे काल. दमगड गाव आलेला आहे बघा, डोंगराच्याच कडेला हे दमगड गाव आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत. खूप ऑक्सिजन भेटतं या लोकांना खरंच. बघा नर्मदे हरचा आवाज ऐकू येतो लहान लहान मुलांचा. नर्मदे हर. एक व्हिडिओ बनवला चांगला समोर दिसतं का मागचं. बघा हे दमगड गाव आहे. पूर्ण कडेने घनदाट असं जंगल आहे, झाडी आहे, चारी बाजूने झाडीच आहे आणि झाडींच्या डोंगराच्या मध्ये हे गाव आहे. बघा दमगड मधील घर खूप छान वाटते. इकडे विहीर आहे. कौलाची घर अजून आहे तिकडे. नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलेला आहे रामकुटीकडे जाण्यासाठी आणि तिकडूनच त्या साईडनेच कपिलधारा जातो. कपिलधारा दूधधारा अमरकंटककडे. समोर बघा किती घनदाट जंगल आहे.
इथं दुकान होतं, दुकानात पार्लेजी बिस्किटचे पुडे घेतलेत खाण्यासाठी पाण्यात बुडून. तर आम्ही आलेलो आहोत रामकुटी जवळ. बघा मैयाचं स्वरूप या ठिकाणी खूप छोटं आहे. समोरचे आहे रामकुटी. मैयाचं स्वरूप खूप छोटं आहे. बघा मैयाचं स्वरूप किती लहान आहे. या ठिकाणी खूप छोटं स्वरूप आहे. पलीकडे आहे दक्षिण तट आणि हा आहे उत्तर तट. जसं जसं पुढे जाईल तसं तसं मैयाचं स्वरूप अगदी लहान होत गेलेलं आहे. बघा भीती वाटते नर्मदा परिक्रमा खंडित होण्यासाठी, कारण पलीकडे गेलो तर खंडित होऊ शकते. हे आहे नर्मदा मैयाचं बालस्वरूप. तर या रामकुटीवरती आम्ही थांबलो, चाय प्रसादी घेतली, बालभोग घेतला आणि आता पुढे मार्गस्थ होणार आहोत. इकडे परिक्रमावासियांसाठी कक्ष आहे राहण्यासाठी आणि आमचे पावरा बाबा उभे आहेत. तिथून वरती पगदंडी मार्गाने अमरकंटककडे जायचं आहे. आम्ही रामकुटीवरून पुढे अमरकंटककडे प्रस्थान केलेलं आहे. आम्हाला या पगदंडी मार्गाने अमरकंटक 10 किलोमीटर अंतरावरती आहे. जाण्यासाठी आम्हाला 2.5-3 तास लागतील आणि घनदाट झाडीमधून जाणार आहोत आम्ही. बघू शकता तुम्ही किती उंच उंच झाडी आहेत. हा इकडे मैया आहे. मैयाच्या किनाऱ्याहून चाललेलो आहोत आम्ही. मैयाचं खूप छोटं स्वरूप आहे. क्रमावासी बघा कसे येत आहेत जंगलातून. नर्मदे हर. पूर्ण घनदाट झाडी आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरणातून आम्ही चाललेलो आहोत. मस्त निसर्गाचा आनंद घेत चाललेलो आहोत. आमचे पावरा बाबा आज लीड करत आहे पुढे. उतार लागलेला आहे बघा. परिक्रमावासी चाललेले आहेत उतरून. परिक्रमावासियांना योग्य मार्गदर्शन व्हावं यासाठी पुढे बाण लावलेले आहेत बघा. योग्य मार्गदर्शन होण्यासाठी असे बाण लावलेले आहेत. त्याच्या आधाराने परिक्रमावासी बरोबर चाललेले आहे, कारण सगळीकडे जंगल आहे. योग्य रस्ता दिसत नाही. उंच उंच झाडी आहेत. पूर्ण झाडी आहे, पहाडी आहे. चालायला खूप आनंद वाटतोय. योग्य रस्ता समजा म्हणून असे बघा चिंदे लावलेले आहे. सुंदर अशी फुलं आहेत या ठिकाणी, लेव्हंडर कलरची.
तो भुबू आम्हाला वाट दाखवत आहे. एक भुबू पुढे आहे, एक भुबू मध्ये आहे बघा. ते आम्हाला वाट दाखवत आहे बघा. भुबू आम्हाला घेऊन चाललेला आहे. इकडे घनदाट जंगल आहे. बघा किती उंच उंच पहाडी आहेत. थोडासा चढ आहे. तो चढ चढत आहे बघा. समोर 3 भुबू दिसत आहेत. आम्हाला मस्तपैकी लीड करत आहेत, घेऊन चाललेले आहेत जंगलामध्ये. इकडं घनदाट अशी झाडी आहे बघा. किती उंच उंच झाडी आहेत. परिक्रमा असे चाललेले आहेत. विश्रांतीसाठी बसलेले आहेत. क्षणभर विश्रांतीसाठी बसलेले आहेत सगळेजण. इकडे झाडी आहे. भुबू आलेला आहे इथे. आम्ही बसलो, ते पण बसलेले आहेत. इकडे पण एक भुबू आहे. भुबू बुबू नर्मदे हर. ते बघा एक भुब्या तिकडनं आलेला आहे. या निसर्गरम्य वातावरणात आम्ही काही क्षण विश्रांतीसाठी बसलेलो आहोत. आणि आमच्या मैया एक सुंदर असं आपल्याला गीत सुनावणार आहेत. तर मग ऐकूयात नर्मा आमच्या मैयाचं गीत. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो अंधार आलोपवा द्यावा प्रकाश नवा. चराचरी उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा चराचरी चेतवया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो. क्षणभर विश्रांती करून परत पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. आणि भुबू बघा आमचे 2 मस्तपैकी लीड करणं चालू आहे. योग्य रस्ता दाखवत आहेत आम्हाला. चढ आहे हा, पूर्ण चढायचा आहे. उंच आता चढ लागलेला आहे. इकडे भुबू आहे. खाली पूर्ण पहाडी आहे. असा रस्ता आहे.
खाली माकडांचा आवाज बघा. इकडे झाडावरती बसलेले आहेत. पूर्ण जंगल आहे बघा तिकडे, घनदाट जंगल आहे आणि खालून मैया वाहत आहे. बघा इथे छोटासा वॉटरफॉल आहे. तर असा हा वरती चढून त्या मार्गाने जायचा आहे. हा खाली असा वाहतो. पावरा बाबा बघा माझी शूटिंग करतायत. बुबू पण आहे आमच्यासोबत. बुबूला आता तहान लागलेली आहे. बघा हा वॉटरफॉल झाडांना घासून असं पाणी येते. हे पूर्ण असं बुबू आम्हाला घेऊन झालेला आहे. मार्ग फुटलेले आहेत. एक कपिलधारा दूधधाराकडे तो एक रस्ता आहे. अमावासी मस्तपैकी गड उतरून कपिलधारा दूधधारा या ठिकाणी आलेले आहेत. ही आहे दूधधारा. तर आम्ही खाली चाललेलो आहोत. तिकडे आहे कपिलधारा आणि इकडे आहे मैया. इकडे आहे मैया. अजून परिक्रमा येत आहेत. तर मैयाची कपिलधाराचं स्वरूप आहे. बघा बुबूने आम्हाला मस्त योग्यपणे असं मार्गदर्शन केलं. त्यांचा धन्यवाद. वरती आहेत वानर सेना.
चाललेलो आहोत आता गुफेमध्ये. ही आहे कपिलधारा. दुर्वास मुनी आहेत या ठिकाणी. ही गुफा आहे. या गुफेमध्ये हे आहे दुर्वास मुनी. पंडित जे आहेत या ठिकाणी. कपिलधाराचे इथे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुढे दूधधाराकडे. तर या ठिकाणी मैयाचं खूप छोटंसं स्वरूप आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बघून जावं लागणार आहे. आणि ज्यांना कोणाला परिक्रमा करायची असेल किंवा जे कोणी मागे परिक्रमा करत असतील, माझे व्हिडिओ बघत असतील, तर व्यवस्थितपणे सावधानपणे या, कारण की खूप छोटंसं मैयाचं स्वरूप आहे. अगदी समजणार पण नाही, नाल्या एवढं मैयाचं स्वरूप आहे. तर व्यवस्थितपणे या. तर चला जाऊयात पुढे. बघा खूपच छोटंसं स्वरूप आहे. इकडे आहे उत्तर तट आणि तिथे आहे पलीकडे दक्षिण तट. अगदी 2 पावलाचं स्वरूप आहे मध्ये. तर दूधधाराचं काय महत्व आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर वरती आहे कपिलधारा. आम्ही निघालेलो आहोत कपिलधाराकडे. भरपूर पर्यटक या ठिकाणी येत असतात फिरण्यासाठी. तर खालून आम्ही एवढं चढून आलेलो आहोत. आता वरती जाण्यासाठी हा पूर्ण डोंगर चढायचा आहे. बघा एवढं उंच चढून जायचं आहे, तेव्हा कपिलधारा येईल. आमच्याकडं वजन पण आहे, बोज आहे 8 किलोचा, त्याच्यामुळे काही चालता येत नाही. हलकं वजन असं तर पटपट गेलं असतो. तर इकडे आहे ही कपिलधारा. पूर्ण हा वॉटरफॉल आहे. त्या ठिकाणाहून स्वरूप आहे हे मैयाचं कपिलधारेचं. अशी खाली वाहत 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 ती दूधधाराकडे गेलेले आहेत. भरपूर या ठिकाणी पर्यटक येत असतात बघण्यासाठी. इकडे वानरसेना खूप आहे. दिसत आहे बघा कपिलधारा. तिकडे आहे दक्षिण तट. आम्ही आहोत उत्तर तटावरती. खाण्यासाठी बघा किती माकडांची गर्दी झालेली आहे. कोणी टाकतील त्याच्या मागे पळतात सगळेजण. बारकी पिल्ल मोठी माकड सगळे पळतायत. इथे दुकान आहे चण्याचं फुटाण्यांचं. तर येथील ते पर्यटक त्यांना टाकतात, त्यांच्या आशेने बसलेले असतात. कोणी टाकलं की खायला धावतात. धारा पाहिली, दूधधारा पाहिली आणि आता अमरकंटककडे प्रस्थान करत आहोत. बघा टुरिस्ट येतात तिथे फिरण्यासाठी. तर इथंच भोजन प्रसादी वगैरे बनवतात. तर आम्ही निघालेलो आहोत अमरकंटककडे. अमरकंटक आम्हाला आता 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही आता जाणार आहोत. तर या ठिकाणी बसलेले आहेत परिक्रमावरती आमचे बाबा. तर बालभोग करत आहेत.
कालची एकादशी होती, तर इकडचं माकड थोडस लीला करत आहे आमच्या बाबांसोबत. कल्याण सेवा आश्रम ट्रस्ट या ठिकाणी बर्चन प्रसादीला तर आहोत आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत. आता आतमध्ये चाललेलो आहोत. कल्याणी आश्रम मध्ये अमरकंटक येथील. तर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. आश्रमातील हे मंदिर आहे. इकडे आहे भोजन प्रसादीचा हॉल. हा पूर्ण परिसर आहे आश्रमाच्या आतील. इकडे काही रूम आहेत पर्यटकांसाठी राहण्यासाठी, साधकांसाठी राहण्यासाठी इकडे रूम आहेत. हा आश्रमाच्या समोरील दरवाजा आहे, मेन गेट. हे मंदिर आहे. दाखवलेला आहे. हा मंदिराच्या आतील पूर्ण परिसर आहे. तिकडे परिक्रमावासी बसलेले आहेत. इकडे कुटिया आहे, परिक्रमावासियांसाठी संत निवास आहे. ही कुटिया आहे. आत्ताच कपडे धुवून टाकलेले आहेत मी वाळायला. कपडे वाळत आहे. उद्या आम्हाला करायचं आहे तटपरिवर्तन. आमच्या आहेत पावरा बाबाजी. नर्मदे हर. इकडे आहे परिक्रमावासी निवास. या ठिकाणी परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी बघा वेळ मिळेल अशी कपडे धुवून टाकलेली आहेत. आमचे बाबा बघा आता कपडे धुवून झालेले आहेत आणि वाळायला टाकत आहेत. हे आहे परिक्रमावासी निवास. या ठिकाणी आसन लावलेलं आहे सर्वांनी.